फक्त पेशंट नव्हे तर डॉक्टर लोकांना सुद्धा याबद्दल थोडेसे गैरसमज आहेत आणि भीती आहे, की ऑपरेशन म्हटलं की भीतीच वाटते नाही का? अहो, आता एक कंपनी आहे, फार्मास्युटिकल कंपनी आहे. तिने आत्ता लेटेस्ट सर्वे केला आणि 2024ची गोष्ट, 87% ऑफ डॉक्टर्स विल नॉट नो अँड दे डू नॉट नो ट्रीटमेंट फॉर चाइल्ड ओबेसिटी. हो. हा आत्ताचा 2024चा सर्वे आहे. 2023मध्ये इंडिया टुडे मासिकाने जेव्हा सर्वे केला, भारताचा नंबर 3 आहे ओबेसिटीमध्ये पूर्ण जगात. दुसरा एक स्टडी आला, खूप इंटरेस्टिंग स्टडी आहे हा. आज आपण 2024मध्ये आहोत. 2035मध्ये म्हणजे जवळजवळ 10-11 वर्षांनी इट विल बी 51% ओबेसिटी. वर्ल्ड ओबेसिटी ॲटलास. वर्ल्ड ओबेसिटी. प्रत्येक दुसरा माणूस ओबीस असेल. ऑल्टरनेट माणूस हा ओबीज असणार आहे. आपण कुठे चाललो आहे? आता हेच सर्व कंट्रोलमध्ये आपण आणलं पाहिजे. तर माझ्या 25 वर्षाच्या या स्पेसिफिक ह्याच्यामध्ये आता काहीतरी गिविंग बॅक टू द सोसायटी म्हणून आम्ही एक संस्था स्थापन केली. त्याचं नाव आम्ही जनरेशन एक्सेल ठेवलं आहे. हे आजचं जे जनरेशन आपण बघतो आहे हे सगळे एक्सेल आहेत. सगळे एक्सेल आहे. सगळ्याच बाबतीत एक्सेल आहेत. तर त्याच्यामध्ये काय झालं आहे की आपण याच्याद्वारे जेव्हा काहीतरी सुरुवात करू, मेन काय असतं, नॉलेज वाटणं, म्हणजे अवेअरनेस प्रोग्राम करणं, मग त्यांना प्लॅनिंग देणं आणि मग त्यांना मॅनेजमेंट करणं. म्हणजे आज ही सगळं आम्ही उपक्रम हातात घेतला आहे आणि गावोगावी जाऊन, असं नाही आहे फक्त ओबेसिटी फक्त मेट्रोजमध्ये आहे, जिथे ज्यांना सगळ्या सोयी ॲवेलेबल आहेत, पण गावागावामध्ये पण ओबेसिटी आहे. आम्ही पूर्ण महाराष्ट्र हातात घेतलं आहे आता आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही खेड्यापाड्यापासून आम्ही हे सगळे अवेअरनेस प्रोग्राम घेतो आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन, ज्या सर्व बॉडीज आहेत, जवळजवळ आमच्या IMAच्या जवळजवळ 239 असे काहीतरी बॉडीज आहेत. आम्ही सर्वांच्या बरोबर जाऊन अवेअरनेस प्रोग्राम करणार आहोत. सगळ्या आम्ही ऑलरेडी 4 केल्या. आता पुढे चाललो आहे आम्ही. कारण हे जोपर्यंत आपण लोकांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत अवेअरनेस नाही होणार. ओबेसिटी का टाळायची, कशी टाळायची, का होते, तिथपासून आम्ही सांगतो आहे. म्हणजे ही मंडळी, आमचा ऑलवेज जो मोटो आहे, एखादी व्यक्ती माइल्डली ओबीज असेल त्याला मॉडरेट किंवा सिव्हिअर ओबेसिटीपर्यंत जाऊ द्यायचं नाही. हे कसं अचीव करायचं हे आम्ही आता या आमच्या प्रोग्रॅमद्वारे हे करतो आहे. मला वाटतं आजच्या दिवसामध्ये जेव्हा आपण म्हणतो ओबेसिटी इज अ मदर ऑफ मोस्ट ऑफ द डिसीजेस, दिस इज हाऊ वी विल कंट्रोल. आणि 2035मध्ये जी 51% ओबेसिटी, ती आपण 10-15% जर कमी आणली, व्हॉट्स रॉंग? आय थिंक दॅट इज बेटर. डॉक्टर, बऱ्याचदा आपण बघतो ना की म्हणजे सगळ्यांचंच, म्हणजे विशेषतः स्त्रियांचं, तुमची प्रेग्नन्सी झाली, डिलिव्हरी झाली, सीझर झालं आणि 40शी नंतर हळूहळू मेटाबॉलिझम कमी व्हायला लागतो, त्या मेनोपॉजकडे जायला लागतात आणि मग त्यांनाच कळत नाही. आधी 50 होतं, मग 60 होतं, मग 70 होतं, पण आणि डाएट एक्सरसाइज करून काहीच फायदा होत नाही, कारण मेटाबॉलिझम पडलेला असतो, मेनोपॉज आलेला असतो. मग त्या एक 20-25 किलोसाठी पण बेरियाट्रिक सर्जरी करायला पाहिजे का? कारण सगळेच उपाय थकलेत. हे लास्ट स्टेटमेंट आहे ना, हे खूप महत्त्वाचं आहे. सर्व उपाय थकले आहेत, पण ठीक आहे, म्हणून ते क्वालिटी ऑफ लाईफ सुधारण्यासाठी कोण एवढं देऊ शकतो तुम्ही सांगा मला? बेरियाट्रिक सर्जरीचं ना, हे मिथ्स खूप आहेत. लोकांना ना खूप असं काहीतरी असं पसरवण्यात येतं की सर्जरी सुप्रामेजर आहेत. ऑफकोर्स सुप्रामेजर आहेत. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.